तर आणि काय निरोप जो आहे तो गोखले बिल्डर्स असेल किंवा मोहळांकडून आलेला आहे? गोखले बिल्डर्सनी या HND ट्रस्टीना एक पत्र मेल केलेलं आहे आणि हे पत्र माझ्याकडे आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो व्यवहार 10 तारखेला झालेला होता आणि 230 कोटीला ही संपूर्ण 3.5 एकर जागा गोखले बिल्डर्सनी विकत घेतलेली होती मंदिरासहित, तो व्यवहार आम्ही रद्द करीत आहोत. आम्हाला याच्यामध्ये आता स्वारस्य राहिलेलं नाही आणि आम्ही जे काही ट्रस्टला 230 कोटी रुपये दिलेले आहेत ते परत द्यावेत अशा मागणी करणारं हे पत्र आहे. आणि या पत्राची कॉपी मला मुरलीधर मोहोळ यांच्याकडून प्राप्त झाली. त्यांनी आत्ताच रात्री 10:30 वाजता माझ्याकडे ती पाठवली आणि याच्यावर तातडीची प्रतिक्रिया व्यक्त होणं गरजेचं होतं. कारण गोखले बिल्डर्सनी हे पत्र ट्रस्टला लिहिलेलं आहे, म्हणजे व्यवहार रद्द झाला असं होत नाही आहे. ट्रस्टने पुढं येऊन आता डील कॅन्सल करून आता सध्या या 3.5 एकर प्रॉपर्टीवर गोखले बिल्डर्सचं नाव आहे, ते नाव कमी होऊन पुन्हा त्या ठिकाणी HND ट्रस्टचं नाव लागणं गरजेचं आहे. आणि ते नाव पुन्हा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. आता हे 200 कोटी 230 कोटी जे आहेत ते ट्रस्टी नक्की आता कशा प्रकारे देतील? आता एक आठवड्यापूर्वी 230 कोटी रुपये त्यांच्याकडे आलेले आहेत, ते त्यांनी तसं परत द्यावीत. एक तर ट्रस्टमधला पैसा इतर कामासाठी वापरता येतच नाही, ते ट्रस्टच्या अकाउंटला असतीलच, ते त्यांनी परत द्यावीत आणि ही जागा पुन्हा आपल्या नावावर करून घ्यावी. आता एक पाऊल गोखले बिल्डर्सनी पुढं टाकलेलं आहे, ट्रस्टीनी सुद्धा एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे. आणि त्यांनी जर का ते पाऊल पुढं टाकलं नाही तर आणि 30 तारखेच्या आत पुन्हा ट्रस्टचं नाव जर का प्रॉपर्टीला लागलं नाही तर महाराजांचं उपोषण चालूच राहणार. आणि उपोषण सुरू झालं तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही आता या ट्रस्टींच्या दारात जाऊन आम्हाला उपोषण करावं लागेल. कारण आचार्यजींचं उपोषण 1 तारखेला सुरू झालं तर संपूर्ण भारतभर त्याच्या प्रतिक्रिया उमटणार आहेत. तेव्हा ट्रस्टीने सुद्धा आता हटवादीपणा सोडावा आणि हा व्यवहार रद्द करावा आणि ट्रस्टचं नाव पुन्हा प्रॉपर्टीवर लावावं. आम्ही असं म्हटलं नाही की याचं नाव लावा त्याचं नाव लावा, ट्रस्टचंच नाव लावा. कारण वालचंद शेटनी केलेला हा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्याच नावानं ही संपूर्ण प्रॉपर्टी राहिली पाहिजे, या मतावर आम्ही ठाम आहोत. या मेल संदर्भात ट्रस्टींसोबत तुमची काय चर्चा झाली का, की या पैशा संदर्भात असेल किंवा या मेल संदर्भात? एक तर हे आत्ताच माझ्याकडं अर्ध्या तासापूर्वी आलेलं आहे आणि हे ट्रस्टी कुणाबरोबरही संपर्क साधत नाहीत. जे एक पुण्यामधले ट्रस्टी होते चकोर गांधी, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळं आता त्यांनी ट्रस्टने मला वाटतं त्यांना मेल आला म्हटल्यानंतर त्यांनीच एक आता पाऊल पुढं टाकावं आणि ही कटुता टाळण्यासाठी. कारण साऱ्या देशातल्या 86 संघटना आणि संस्था एकत्रित येऊन एक मतानं जर ट्रस्टीला विनंती करत असतील तर ह्या सगळ्यांच्यापेक्षा काही ट्रस्टी मोठे नाहीत, हे लक्षात घ्या. नक्कीच आपण पाहिलं तर आता बिल्डरकडून जे आहे आता एक पाऊल पुढं या ठिकाणी आलेलं आहे. कटुता टाळण्यासाठी 30 तारखेपर्यंत या संस्थेचं नाव जे आहे ते त्या 7/12वर जे आहे किंवा ज्या संबंधित पेपरवर आहेत तोपर्यंत लावावे, अन्यथा 1 तारखेला उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरूच राहणार आहेत. ज्या ट्रस्टींनी हा व्यवहार केला तेच 230 कोटी जे आहे ते त्यांनी त्या परत करावे असं आवाहन देखील आता राजू शेट्टींनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. रंजित जाधव, TV9 मराठी, पुणे.